वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती गाडगे महाराज, अधिष्ठित चैतन्य शक्ती आणि सर्व नियमितपणे उपस्थित असणारे प्रार्थनाप्रेमी, आपण या ठिकाणी आज प्रार्थनेवर निरूपण दोन शब्द ऐकूया. श्री गुरुदेव आपल्या ग्रामगीतेमध्ये ग्रामरक्षण या अध्यायामध्ये आपल्याला ईश्वर सेवा हीच गाव सेवा, ते सर्वांच्याच हिताचा ठेवा, परी असुर असती गावा, ग्राम यत्न नासावया, परी असुर असती गावा, ग्राम यत्न नासावया. श्री गुरुदेव आपल्याला ग्रामगीतेमध्ये उपदेश करतात की ही ईश्वर सेवा हीच ग्रामसेवा आहे. आता ग्रामसेवेमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. एकमेकाला सहाय्य करणं, देवाधर्माचं कर्तव्य पाळ करणं, गरजू लोकांना मदत करणं आणि ग्राम कशा प्रकारे उन्नत होईल अशा विचार करणं. त्यासाठी संस्कार घडवून आणणं, प्रार्थना घडवून आणणं, व्याख्यान घडवून आणणं आणि लोकोपयोगी कामे करणं, हीच आपल्याला ईश्वर सेवा समजून ग्रामसेवेचा या ठिकाणी मूळ मुद्दा घातलेला आहे. परंतु अशाही सेवेला गावातील काही जे सेवाभावी लोक नसतात, ते सेवाभावी लोकांना, पूजापाठ करणाऱ्या लोकांना, प्रार्थना करणाऱ्या लोकांना नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ग्रामाच्या उत्थानाच्या कार्यामध्ये ते आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जो आपला ग्राम उन्नतीचा ग्राम यज्ञ चालू असतो, त्या यज्ञामध्ये आडकाठी आणून ती सेवा खंडित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपण गुरुदेव म्हणतात का तुम्ही जागृत राहा, कोणी काही होणं, कोणी काही मनामध्ये भान नसेल, अशा प्रकारचं आपण लक्षण ठेवून आपली सेवा नियमित चालू ठेवावी, नियमित प्रार्थनेला यावं, नियमित आपल्याला ज्या ज्या वेळेस आमंत्रित करण्यात येईल त्या त्यावेळेस आपण उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा आणि हे ईश्वर सेवा समजून आपल्या सर्वांच्या हिताची सेवा असे समजून आपण या ठिकाणी प्रार्थनेमध्ये कार्य केले पाहिजे.